चालू करा, कनेक्ट कर पुढे कर ना. बरोबर ते 21 मधलं 3 नंबरचं बटन प्रेस होत नाही 5 ठिकाणी. एका ठिकाणी झालं तर समजू शकतो टेक्निकल स्वागत करतो. प्रचंड असं गोंधळ या ठाण्यामध्ये बऱ्याच बूथवर आणि बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. आता मी प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहे आणि इथे किरण नागरी यांच्या नावासमोर उद्याचं जे बटन आहे ते बटनच चालत नाहीये, ते बटनच दाबता येत नाही. अरे पण म्हणजे मतदान आपल्याला नाही होणार, त्यांना तेच आवड तेच हवंय की तुम्ही परत गेले पाहिजे. किरणजी काय अडचण आहे, काय नक्की प्रॉब्लेम आहे? सकाळी 9 वाजता पहिल्यांदा तक्रार केली होती. फॉरेस्ट ऑफिसमधलं एक मशीन आहे त्याच्यावर प्रभाग क्रमांक 21 3 क्रमांकाचं बटन ज्याची निशाणी फुग आहे हे प्रेस होत नव्हतं. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून आम्ही म्हणलं ठीक आहे. त्यांनी नंतर परत 2 तासांनी परत तोच इश्यू झाला. त्याच्यानंतर 1 तासांनी परत तोच इश्यू झाला. जवळपास 20 ते 21 जण अशीच परत गेली प्रेस होत नाही म्हणून. ऑब्जेक्शन त्या यांनी घेतल्यानंतर पोलिंगच्या तरी पण यांनी सांगितलं आम्ही नवीन मशीन आणतो तसंच मतदान सुरू ठेवलं. मतदानाला ग्राह्य धरलं गेलं. लोकशाहीचा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं यांनी खून करून टाकला. अशा पद्धतीचं हे वागतायत. मी स्वतः यांच्याशी बोललो येऊन, तेव्हा परत तेच त्यांनी केलं आणि आता पुन्हा तेच आहे. म्हणजे तिसरी मशीन आणली परत तेच केलं त्यांनी. किरणजी काय नक्की तुम्हाला यांनी अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय? अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की टेक्निकल एरर आहे, टेक्निकल एरर. अरे पण टेक्निकल एरर सकाळपासून कसं काय येतो? सकाळपासून टेक्निकल एरर कसा काय येऊ शकतो? मला तुम्ही सकाळी एका वेळेला 4 ते 5 ठिकाणी एकाच निशाणीचं बटन कसं काय प्रेस व्हायचं थांबतं? त्याचा अर्थ काय? किती ठिकाणी चालू आहे सगळं? आता विश्वास गतिमंद स्कूल जी विष्णुनगरमध्ये तिथे सेम प्रॉब्लेम होता. सरस्वतीच्या एका खोलीमध्ये हा प्रॉब्लेम होता. भगवतीच्या एका खोलीमध्ये हा प्रॉब्लेम होता. मला बेडेकरच्या खोलीमध्ये हा प्रॉब्लेम होता. मला प्रत्येकाने येऊन सांगितलं की हा प्रॉब्लेम होतोय आणि मग लोकांनी शेवटी किती वेळ थांबणार आणि नाईलाजाने लोकांनी शेवटी ते सोडून गेले. आज जवळजवळ 20 ते 21 जण प्रत्येक सेंटरमध्ये जर गेले असतील तर 100-200 मतांचा प्रॉब्लेम झालाय आणि तो सकाळपासून जर असेल तर किती जणांनी ते प्रेस नसेल केलं? त्याला जबाबदार कोण आहे? अरे हा लोकशाही संपवण्याचा प्रकार आहे ना. लढाई करायची तर प्रामाणिकपणे ट्रान्सपरंटली करा ना. हे कुठले धंदे करता तुम्ही? म्हणजे मतदारांना एकदा वेटीच धरायचं, त्यानंतर मतदारांना असं ग्राह्य धरायचं की काय होईल ते होईल. हा कुठला प्रकार आहे मला काही कळत नाहीये. 3 वेळा त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं तरी पुन्हा तेच होतंय. म्हणजे याच्यामध्ये संशयाला जागा निर्माण झाली ना. एकाच वेळेला 5 ठिकाणी 4 ठिकाणी हे कसं काय होऊ शकतं? एकच बटन दिवस रात्र मेहनत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची कुठेतरी मला असं वाटतं यांनी मुस्कटदाबी केलेली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मग राजकारणामध्ये या निवडणुकांवर विश्वास कसा कोण ठेवेल? अरे 1-4 नंबर तो पहिला बंद होता सकाळी. सरस्वती सेकंडरी बघा सरस्वती सेकंडरी स्कूलचं पहिले बंद होतं. विदाऊट अतिशय ढिसाळ असं नियोजन जे आहे ते झालेलं आहे. अतिशय ढिसाळ असं नियोजन आहे. हत्या आहे हे सर्व लोकतंत्राची हत्या आहे, लोकतंत्राची हत्या आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी आहे. मी तुम्हाला सांगतो, मी सकाळी प्रभाग क्रमांक 13 मध्ये होतं. तिथे मशीन उलट्या ठेवण्यात आलेल्या होत्या. म्हणजे ड ची मशीन पहिले ठेवण्यात आलेली होती आणि अ ब क ची मशीन दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. तिथे पण तेच करण्यात आलेलं होतं. आणि जेव्हा महानगरपालिकांचे जे पीआरओ आहे त्यांना विचारलं जातं, अतिशय उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि ते सांगतात बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि नंतर सांगितलं जातं त्याच्यामध्ये की प्रशिक्षणासाठी महानगरपालिकेची जी लोक प्रशिक्षणासाठी पहिली नेमली जातात निवडणुकीच्या सगळ्या कारभारासाठी
ते उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांना ते समजलं नाही. अरे कशा पद्धतीने ही निवडणूक सुरू आहे याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेले आहे. या प्रभाग क्रमांक 21 मध्ये, प्रभाग क्रमांक 13 मध्ये अशीच परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये दुबार मतदार असतील, बोगस मतदार असतील, यांचं देखील मतदान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचे पुरावे याची दिलेले आहेत. ठाण्याच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवलेला आहे. मशीन मधून आवाज येतोय. कोणी वोटर तिकडे नसताना मशीनमधून आपोआप आवाज येतात. कोणी वोटर तिकडे नसताना मशीन मधून आवाज येतोय. आवाज येतो. याचा अर्थ असा आहे की ह्या लोकांनी सेट केलेलं आहे. सेट केलेलं आहे. ही लोक घाबरली. ही लोक घाबरली. नियमाने नीतीने युद्ध करण्याची याच्यात ताकद नाहीये, म्हणून ह्या लोकांनी षडयंत्र केलंय आणि मशीन पूर्ण सेट केलेले आहे. अपक्ष उमेदवारासमोर करावं लागतं. अरे तुम्हाला एवढा जड झाला असेल ना तर निवडणुकीला उभं राहायचंच नाही, घरी बसायचं. लोकांची कामं करत नाहीये आणि ही धंदे करतात, मशीन सेट करतात, प्रॉपरली सेट करतात. चुकीच्या गोष्टी करू नका. आम्हालाही माहिती आहे प्रभाग क्रमांक 21 मध्ये काय चाललंय ते आणि कोण कोण किती प्रकारे 5-6 मशीन सेट होतात, 5-6 ठिकाणी सेट होतात. सेट होत नाही, तुम्ही सेट करता. अतिशय ढिसाळ अशा प्रकारचं नियोजन. कोणीही उत्तर देत नाही. प्रश्न विचारला त्यांना तर ते त्यांचंच खरं आहे अशा प्रकारची उत्तर दिली जातात. सरळ सरळ उत्तर दिलं जातं की आमचे जे कर्मचारी ज्यांना ही ट्रेनिंग दिलेली होती ते अनुपस्थित होते. पहिले 2-3 दिवस त्यांना नोटिसा गेल्या होत्या, त्याच्यामुळे कदाचित या गोष्टी घडल्या असतील. अशा प्रकारची उत्तरं दिली जातात. अतिशय घाणेरड्या प्रकारचं नियोजन जे आहे ते आहे. आणि आता मशीन मधला हा कारभार सकाळी 9 वाजल्यापासून किरण नक्की सांगतात या गोष्टीबद्दल. हा व्हिडिओ बघा. आला विपचा आवाज. काही न दाबता काही कोणच नाहीये. म्हणजे त्या मशीनवर इथे कोणीच नाहीये तरी बीप 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 असा आवाज येतोय. कोणीच नाहीये त्या मशीनवरती, कोणीच त्या मशीनवरती नाहीये तरी सुद्धा बीप आवाज येतोय. काय पद्धत आहे ही. आणि तिकडे कर्मचाऱ्यांना हे माहिती आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती मशीन रिपेअर किंवा रिप्लेस चेंज काहीच केलं जात नाही. पुन्हा एकदा किरण नक्कीकडे जाणार. एका वेळेला होत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता जो प्रामाणिकपणे लढतो त्याचा एक तर त्याच्या पूर्ण मतदारांचा आणि त्याचा असलेलं नातं हे इथेच संपून जातं. मग असंच करायला निवडणुका घेता कशाला रे. करून टाका. आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी बोगस मतदान पण चालू आहे. सर काय सांगाल. मला जे निदर्शनास आलंय त्याच्यावर मी ऍक्शन घ्यायला आलो. मी उमेदवार म्हणून फक्त नाही आलोय तर एक मतदार म्हणून आलोय. म्हणजे आज मला काय रांगेत किती जण उभे आहेत बघा जरा तुम्ही. ही रांग बघा. ही लोक कामधंदा सोडून इकडे जर मतदानाचा हक्क बजावायला आले आहेत आणि प्रामाणिकपणे ते करायला पाहिजे. तुम्ही अशी सिस्टीम सुरू ठेवली इथे. एकदम युजलेस प्रकार आहेत. याच्यावर जे काय कठोर कारवाई करायची ते फक्त बोलून नाही होणार. कारण होणार असं आता जे 5 ठिकाणी असं झालं होतं 100, 200, 250, 300 जे काय मतदान समजा या उमेदवाराला झालं नाही आणि जर ही लढत वेगळ्या पद्धतीने झाली तर मग काय याला जबाबदार कोण असणार. या निवडणुकीचा निकाल बदलण्याचा अधिकार टेक्निकली चुका करून तुम्हाला आहे का हो. मग कशाला घेता निवडणुका हो. या संदर्भात निवडणूक आयोगाशी काही आपली. अरे निवडणूक आयोगाला हे निर्णय अधिकाऱ्यांना फोन करतात सगळ्या 9 वाजल्यापासून आतापर्यंत हे सुरू आहे. काय भूमिका असणार सर. काय भूमिका आता लोक परत जातात की यांना हेच हवं होतं की मतदारांनी परत जावं. पब्लिक रिटर्न चालले ते पण. हा दादा. रिटर्न आणि 20 ते 21 बटन चालू आपण पाहिलं तर या विभागामध्ये अनेक नागरिक आहेत ते 1 ते 1.5 तासापासून या रांगेमध्ये आणि एवढे जे मतदान झाले ते आता कशावर त्याचा बेस कसा होणार आहे. काहीच नाही. सकाळी
त्यांना सांगितलं आज तुम्ही आम्ही आमच्या पद्धतीने खूप झालं साहेब काय पद्धत आहे आता ही अर्धी रांग परत गेली त्यांचं काय म्हणणं असणार त्यांच्या चेहऱ्या बघितल्यावर समजतंय त्यांचं काय म्हणणं आहे मग निवडणुका साहेब कशाला घेतात म्हणजे जर तुम्हाला लढत घ्यायची ना तर आम्ही तर काय अपक्ष होत ना साहेब आमचं काय मग तुम्ही प्रामाणिकपणे लढून द्या ना माणूस नसताना बीप कसं माणूस नसताना कसं बीप होतं आणि साहेब एकच बटन साहेब कसं काय होतं मग तुम्हाला 2-3 बटन झाली पाहिजेत ना टेक्निकल एरर आहे तर फक्त 3 नंबरचं बटन झालं सगळ्या ठिकाणी. एका ठिकाणी तर आमचं मशीन उलटं ठेवलं. मुद्दाम पोझिशन वेगळी निवडणूकच नका घेऊ, डायरेक्ट करा बिनविरोध. त्यांना काही घेणं देणं नाहीये प्रामाणिकपणे घ्या ना. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पक्ष लढतो. बाहेर कसं सर सगळं इथं झालं ना. इथं काय करताय बाहेर जा. लाईव्ह कॅमेरे चालू असू द्या आणि योग्य त्या गोष्टी करा. पत्रकारांना आणि सगळ्यांना विनंती करतो. असं फक्त किरण नागती यांच्याबाबतच घडतंय का? ते मला एवढी आयडिया नाही, पण आहे तर त्यांच्या बाबतीतच आता हे घडतं आहे. जे काही जे आहे आणि आहे ते पूर्ण चुकीचं आहे. आमचा अधिकार आहे त्यांना वोटिंग करायचा, तो आम्हाला आमचा अधिकार बजावू द्या. तुम्ही नाही ठरवू शकत की कोण निवडून येणार आणि कोण येणार, ते पब्लिकला ठरवू द्या, पण तो त्यांचा अधिकार आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे ते निवडणूक आयोग कुठेतरी भर करते असा सवाल या ठिकाणी जे आहे ते उपस्थित आहे. जबाबदार कोण आहे आम्ही मतदार काय सांगताय एकापैकी धंदे नका करू काय खोटं बोलताय लोकांना एवढं ग्राह्य धरता का तुम्ही काय बोलताय आवाज बंद होणार आहे 9 वाजल्यापासून तुमच्या या अशा वागण्यामुळे रॉंग आहे खूप रॉंग करताय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय घेतली काय माझ्याकडे काय झालं आम्ही तुम्हाला परत जर झालं तर तुम्हाला 15 मिनिटांनी परत झालं मोठेपणा करणार आणि मग मेसेज नाही जाणार नाही, आणि आधी झालेल्या मतदानाचं काय? त्याचं काय आधी झालेल्या मतदानाचं काय? त्याचं उत्तर द्या या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. वन विभागाच्या कार्यालयात ज्या काही मतदान होतंय त्या विरोधात आता किरण नागती जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण का अपक्ष उमेदवार आहेत किरण नागती यांचं बटन आहे ते काही प्रेस नागरिकांना अशा प्रकारे करायचं योग्य नाही. घोळ जाण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आपण पाहू शकतो या कुठेतरी लोकशाहीला संपवलं जात आहे का? मतदार नसताना मशीन बरोबर आहे का?
बटन दाबलं की ते पण बघा. 3 नंबरचं फोनाचं बटन क्लिअर सांगतो. हात जोडतो सर, याच्या पुढे हात जोडणार नाही मी, कारण त्याला मी 3 वेळा सांगितलं ऑफिसरला. खोटं बोलतोय तो. अहो 37 लोक परत गेली फुग्याचं बटन दाबलं. आणि हा निर्णय जर झाला निवडणुकीचा आणि जर काय अटीतटीचं झालं, त्याला संपूर्ण जबाबदार आहे ना ही सगळी लोक ह्याच्यात असणार. साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून घ्या आणि ते मला कळवा. आणि आधी झालेल्या मतदानाचं काय काय ते उत्तर द्या. बरोबर आहे. नागरिक म्हणून विचारायचा अधिकार आहे. मागच्या झालेल्या 3 तास 4 तासामध्ये जे काही मतदान झालं याचा अधिकार कोण आणि याचा जबाबदार कोण देणार? कारण या लोकांनी जर सगळ्या गोष्टी केल्या असतील, पोलीस नियंत्रण आणून पोलीस ऑफिसरला आणून आमच्यावर प्रेशर दाबत आहे, बाहेर निघा आम्ही नागरिक आहोत. आज तुम्ही आमच्यावर प्रेशर दाबणार आमच्यावरती. हा तुम्ही पोलीस अधिकारी असेल तर पोलीस अधिकारी तो सरळ त्याच्या समोर सरळ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर बोलतो की नाही आम्ही असं झालं नाही. आणि त्यांनी आधी कबूल केलं की नाही झाली मशीन झाली. याच्या आतमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांनी कबूल केलं. यामागे कोणत्या राजकीय नेत्याचा हात वेगळा आहे का? राजकीय मोडला, राजकीय इतर सगळ्या गोष्टी आहेत. या लोकांनी काय केलं, ही लोक स्वतः राजकीय लोकांनी सगळं मोठा हात आहे. सगळ्यात मोठा राजकीय लोकांचा हात आहे. आणि जाणून बुजून बघा 3 नंबरला बटनाचा आवाज येतच नाहीये. काय येत नाही? फक्त 3च नंबरचं बटन आहे. 3 नंबरचं बटन आहे. ह्यांना जड झालंय. या सेंटरवरनं 21 लोकांचे फोन आले की 3 नंबरचं बटन दाबलंच जात नाही. इमिजिएटली आम्ही येऊन सांगितलं, त्यांनी मशीन चेंज केली. परत त्याच कंप्लेंट 7 लोकांचे फोन आले की बटन दाबलं जात नाही आणि 3 नंबरचं बटन दाबलं जात नाही. आम्ही त्यावर कंप्लेंट केली. कंप्लेंट करत असताना मशीन मधनं आपोआप आवाज येतो. दोनदा आमच्यासमोर बीप झाला. आमच्यासमोर झालं बीप झालं. कुठेतरी आणि लोकशाहीची अधिकारी हत्या केली सरळ जाते का? नक्की ही समोरच बघण्यात येते ना. आम्ही फक्त ऐकलं होतं पण आमच्या समोरच झालंय. आम्ही स्वतः लाईव्ह होतो आम्ही समोर. आणि आम्ही असताना त्या मशीन मधून ऑटोमॅटिकली आवाज येतोय. आम्ही बंद केलं करून सुद्धा ऑटोमॅटिकली आवाज काय येतो? इकडे वोटर उभा नाही, याचा तिथे पण आवाज येतो. अर्थ आहे की तुम्ही कुठून तरी ती मशीन सेट केलेली आहे. आणि सकाळी 9 वाजता कंप्लेंट केलेली आहे, 10 वाजता कंप्लेंट केली आहे, 12 वाजता कंप्लेंट केली आहे, तरी सुद्धा तुम्ही डोळे बंद करता. या गोष्टीचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे आणि ह्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. तुम्ही फक्त आणि फक्त एका तुमच्यावर जड होणारा मतदार त्याचा तुम्ही हे करताय, त्याला दाबण्याचा प्रयत्न करताय. मला पुरा हात जड झालाय. किरण नागती यांचा काम बोलतोय मला जड झालाय. हे लक्षात ठेवा. हे लढायचं ना मर्दासा केला होता मर्दासा. हे बघा बीप आवाज बघा. व्हिडिओ बघा. दाखवा. आला बीप आवाज. त्या गोष्टीला तिथे मागे वोटर उभा नाहीये तरी बीपचा आवाज येतोय मशीन मधनं. मी पाहताना लाईव्ह त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग काढली आम्ही. आणि सरळ ऑफिसर बोलतो पोलिसांसमोर सरळ बोलतो नाही साहेब मी असं बोललो नाही. आणि किती घाबरता आणि किती लागेल तुमची एका होटल झाले. तुम्ही त्याला तुमचं कर्तृत्व पाहिजे. बघा तुमचं कर्तृत्व नाहीये म्हणून तुम्ही या सगळ्या सेट करत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे ते नागरिकांची मतदानाची जी आहे ती गोष्टी होत आहे. आपण पाहू शकतो या विभागामध्ये सर्व नागरिक कुठेतरी मतदानाला जे आहे ते 5 ते 10